नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे मी अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज अशीच माहिती आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. खास करून युवा वर्ग लोकांसाठी ही बातमी खूप महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी ही महत्वाची माहिती काय आहे हे आपल्याला समजेल. त्यामुळे तोपर्यंत आपण इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती काय आहे हे सविस्तर जाणून घ्या. ज्यावेळी आपण ही माहिती घ्याल, सविस्तर ज्यावेळी माहिती घ्याल त्यावेळी प्रत्येक युवा वर्ग असतील, प्रत्येक कॉलेज स्टुडंट असतील, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील, त्यांना पण हे शेअर करा, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याचा याचा फायदा होईल आणि एक शासकीय कर्मचारी आणि एक अधिकारी घडेल. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. दर्शको, ही आनंदाची आणि महत्वाची बातमी काय आहेत? महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकरीची जाहिरात सोडलेली आहे. तर या शासकीय नोकरी कोणकोणत्या नोकरी आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया. नोकरीची सुवर्ण संधी 2026 मधील नवीन शासकीय व बँकिंग भरतीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये बँकिंग क्षेत्र आहे आणि प्रत्येक जे शासकीय कर्मचारी आहेत, प्रत्येक विभाग जो आहे त्यामध्ये ही भरती चालू आहे. तर दर्शको, आम्हाला एक सांगायचं आहे, नोकरी शोधणाऱ्या तरुणसाठी आणि विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी एक उत्तम संधी महाराष्ट्र शासनाने आपल्या समोर उभी ठेवलेली आहे. महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर तुम्हाला दुधात साखर म्हणजे केंद्र शासनाची सुद्धा केंद्र शासकीय सुद्धा यामध्ये भरती निघालेली आहे. तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या दोन्ही मिळून आज भरती कोणकोणत्या विभागासाठी, कोणकोणत्या पदासाठी भरती अर्ज करायचा आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर दर्शको, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार आणि विविध बँक विभागा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर नवीन भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रात किती जागा निघालेल्या आहेत आणि त्यांची तारीख, अंतिम तारीख किती आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे एक म्हणता 2-3 वेळा हा सविस्तर व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला याची सविस्तर माहिती मिळेल. आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची माहिती देणार आहे. आपण तिथे जाऊन सुद्धा ही पाहू शकताय. त्याचबरोबर आपण आपल्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरवर, सायबर कॅफेमध्ये, महासेतूमध्ये आपण याची शासकीय कर्म जे आहेत पद निघालेले आहेत तिथे जाऊन सुद्धा आपण याची माहिती घेऊ शकताय. तर दर्शको, विभागाचं नाव, संस्था पदाचे नाव आणि तपशील आणि जागा अर्ज करण्याची शेवट तारीख मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिला विभाग जो आहे आपला महाराष्ट्र महसूल विभाग, MPSC, ग्राम महसूल अधिकारी तलाठी. बघा, तलाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये एकूण जवळ पदे 1539 पद तलाठीसाठी भरायची आहेत. महाराष्ट्र महसूल विभागात अंतर्गत येतं आणि ही MPSC थ्रू एक्झाम होते. याची जवळ ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत आहे. म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत आपण याच्यासाठी अर्ज करू शकताय. बघा, महसूल विभागातर्फे तलाठी भरती ही सुद्धा आपण जाणून घ्या. त्याचबरोबर भारतीय रेल्वे केंद्र शासनाचे आता तुम्हाला सांगतो, RRB ज्युनियर इंजिनियर पदासाठी भरती निघालेली आहे. जवळ 4098 पद भरायचे आहेत. 13 सप्टेंबर 2026 पर्यंत आपण पद ही आपण भरू शकताय. त्यानंतर त्यामध्ये जी बरोबर आहे वेस्टर्न कोलिफिड्स WCL, मायनिंग सरदार, असिस्टंट फोरमॅन 444 भरणार आहेत. त्यांची मुदत 10 ऑगस्ट पर्यंत आहे. म्हणजे हे रेल्वे अंतर्गत पद आहेत ही. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, ज्युनियर इंजिनियर रेल्वेमध्ये भरायचं, ज्युनियर इंजिनियर JE 4098 पद आहेत. 13 सप्टेंबर पर्यंत आपण अर्ज करू शकताय. त्याच विभागात रेल्वेमध्ये वेस्टर्न कोलिफिड्स WCL, मायनिंग सरदार, असिस्टंट फोरमॅन हे 2 पद भरायचे आहेत. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत यांची लास्ट मुदत आहे. 444 पद भरायचे आहेत. आता बँकिंग क्षेत्रात आपण बोलूया. युनियन बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर GTO 395
पदं भरायची आहेत. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत आहे. युनियन बँकमध्ये बघा. इंडियन स्पेशलिस्ट ऑफिसर भरायचा आहे. जी-टी-ओ 395 पदं भरायची आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. त्यामध्ये आता त्यानंतर आपल्याला शास्त्रज्ञ इस्रो विभागात भरती होणार आहे. इस्रो जी नामांतिक आपली इस्रो संस्था आहे केंद्र शासनाची. त्याच्यामध्ये इस्रोमध्ये असिस्टंट यू-डी-सी स्टेनोग्राफर 242 पदं भरायची आहेत. 16 ऑगस्ट 2026 पर्यंत ही पदं भरायची आहेत. बघा इस्रोमध्ये संशोधन असिस्टंट यू-डी-सी स्टेनोग्राफर 242 16 ऑगस्ट 2026 अंतिम मुदत आहे. त्याचबरोबर आता महानगरपालिकेमध्ये आपण बघूया. नवी मुंबई महानगरपालिका NMMC वैद्यकीय अधिकार मेडिकल ऑफिसर 56 भरायचे आहेत. 5 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत आहे. नवी मुंबई मेडिकल ऑफिसर 56 पदं भरायची आहेत आणि 5 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत आहे. याची शैक्षणिक पात्रता आपल्याला आता मी सांगतो, ही जी आता ही पदं मी तुम्हाला सांगितली. शैक्षणिक पात्रता पदाच्या स्वरूपानुसार 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर, पदवी तसेच इंजिनिअरिंग किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी वेगवेगळ्या जागा उपलब्ध आहेत. वयोमर्यादा पण त्याने ठेवलेली आहे. साधारणपणे 18 ते 38 वयोगटात असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येतो. तसेच शासन नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सवलत आहे. जी मागासवर्गीय SC, ST जे आहेत, आदिवासी जमात असेल, इतर असेल, त्यांना सवलत आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये विविध विभागानुसार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जसे की MPSC, RRB किंवा संबंधित महामंडळाची साईट मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. आपण ज्या ज्या विभागात मी सांगितलेले आहेत त्या विभागात आपण गुगलवर सर्च करून त्या अंतर्गत किती जागा निघालेल्या आहेत, किती पोस्ट आहेत याची पडताळणी करूनच आपण त्यात बसताय का, आणि जर बसत असाल तर अर्ज करा. त्यामुळे आपण जाहिरात नीट काळजीपूर्वक ती वाचा. तर दर्शको, मला सांगायचं म्हणजे अजून तुम्हाला काही क्षेत्रातली मी सांगतो. बँकिंग आणि वित्त पदामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत. ज्युनियर असिस्टंट क्लार्क प्रोफेशनल ऑफिसर PO पदासाठी लवकरच मोठी भरती होणार असून पात्र उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे. हे फक्त जाहीर झालेलं आहे, अजून या जागा निघालेल्या नाहीत. अगोदर मी सांगितलेल्या आहेत त्या आता जागा निघालेल्या आहेत. ताबडतोब अर्ज करा. आणि आता येणाऱ्या काळात कोणती भरती होणार आहे आणि त्याचा फक्त JR आलेला आहे, फक्त तारीख यायची राहिलेली आहे. आता कोणती क्षेत्रात कोणत्या विभागात नोकऱ्या निघणार आहेत ते आता तुम्हाला मी सांगतोय. बँकिंग विभाग येतात ते आता तुम्हाला सांगितलं, स्टेट बँकचं PO. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग प्रमोशन सिलेक्शन IBPS मार्फत क्षेत्रीय ग्रामीण बँका, RRB आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ऑफिसर स्केल 1, 2, 3 तसेच ऑफिसर असिस्टंट क्लार्क पदासाठी परीक्षेचे सूत्र सुरू आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ग्रेड B अधिकारी आणि असिस्टंट पदासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षातील जागासाठी अधिसूचना जाहीर केली जात आहे. बघा, RRB जे आहेत, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, यामध्ये जागा निघणार आहेत. आपण अपडेट कायम फॉलो करत राहा आणि माझं GD ऑलराऊंडर युट्यूब चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करा, मी तुम्हाला सांगत असतो. कारण मी नुकत्याच प्रस्थापित झालेल्या बातम्या, न्यूज, नोकरीविषयक, सामाजिक विषयक माहिती देत असतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त GD ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आता दुसरी केंद्र शासनाचीच भरती आहे, संरक्षण दल आणि पोलीस भरती. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती आणि केंद्र शासनाची सुद्धा आहे. महाराष्ट्र पोलीस भरती राज्यभरात पोलीस शिपाई, चालक, पोलीस आणि बॅट्समन पदाच्या रिक्त जागासाठी जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. त्याचबरोबर कर्मचारी निवड आयोग SSC, GD कॉन्स्टेबल, केंद्रीय अर्धसैनिक दलात
BSF, CRPF, CISF, ITBP, कॉन्स्टेबल GD पदासाठी यंदा मोठी भरती जाहीर झाली असून 10वी उत्तीर्ण युवकांसाठी ही मोठी संधी असणार आहे. बघा मिलिटरी भरती, आर्मी भरती जे ट्राय करतायत वर्षानुवर्ष त्यांच्यासाठी त्यांनी अपडेट राहा. त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून एखाद्या व्यक्तीचं करिअर घडेल. मिलिटरी भरती आणि आर्मी भरती सुद्धा आता येणाऱ्या महिन्यात निघणार आहे. त्यामध्ये अग्निवीर, इंडियन आर्मी, नेव्ही आर्मी, एअर फोर्स या तिन्ही दलाच्या अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांसाठी भरती फेऱ्या आयोजित केल्या जात आहेत. बघा. त्यानंतर रेल्वे आणि केंद्रीय यंत्रणा, रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंट, रेल्वे भरती बोर्ड, RRB, NTPC ग्रुप डी, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी NTPC आणि लेव्हल 1 ग्रुप डी अंतर्गत देशभरातून लाखो पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. रेल्वेत करिअर करू इच्छिणाऱ्यांना हे वर्ष उत्तम वर्ष आहे. कर्मचारी निवड आयोग, SSC, CGL, CHSL केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये अधिकारी आणि लिपिक पदासाठी कनिष्ठ आणि उच्च स्तरावरील परीक्षासाठी अर्ज मागवले जात आहेत. बघा रेल्वेमध्ये सुद्धा अत्यंत तुम्ही अपडेट राहा, सर्च करत राहा गुगलवर, तुम्हाला माहिती मिळेल. ह्या रेल्वे अंतर्गत भरती करणार. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागात स्टेट गव्हर्नमेंट ऑर्डर्स, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC, राज्य सेवा परीक्षा, वन सेवा आणि कृषी सेवा यासारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या शेकडो पदाची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागामध्ये आता आपण जाऊया. TET आणि शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत राज्यभरातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळेमध्ये शिक्षक भरतीचे टप्पे सुरू आहेत. बघा शिक्षक होणाऱ्या इच्छुकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. अर्ज करताना आता आपल्याला काय काळजी घ्यायची आहे सविस्तर पहिल्यापासून बघा. अधिकृत वेबसाईट नियमित संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून जा. म्हणजे ज्या ज्या पदासाठी भरती निघालेली आहे त्या पदावर आपल्याला संकेतस्थळावर जायचं आहे. उदाहरणार्थ MPC, गव्हर्नमेंट इन, IBPC, SSC, NIC इन यामध्ये अर्ज करू शकताय. बनावट वेबसाईट जे आता काय झालेले आहे त्यापासून तुम्ही सावध राहा. आपल्याजवळ कागदपत्र सुद्धा आपण तयार ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे लागू असल्यास नॉन क्रिमिनल पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून जवळ ठेवावी. मुदत प्रत्येक भरतीची अंतिम तारीख जवळ येत असल्याने शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज नोंदणी पूर्ण करावी आणि हे GD ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. आपण भरती आज भरो उद्या भरो असं फॉर्म करू नका. तवरा करा. जे शासकीय नोकरी, केंद्र शासनाची नोकरी जे ज्यांना हवी आहे त्यांनी तवरा करा आणि अधिकृत वेबसाईटवर संकेतस्थळावर जाऊन याची सविस्तर माहिती घ्या आणि परीक्षासाठी जे एक्झामासाठी परीक्षा ज्या होणार आहेत त्याच्यासाठी अर्ज करा आणि भविष्यात आपण शासकीय नोकरदार तर होणारच आहोत. माझी जी माहिती असते ती रिअल असते, नुकतीच अपडेट आलेली असते आणि जे आम्ही माहिती देतो इतरांसारखं तामझाम कॉम्प्युटर स्किन असं करत नाही. जे आहे ते रिअल देतो आणि त्यामध्ये आपण सावध राहता. त्यामुळे तवरा करा आणि जास्तीत जास्त अर्ज करा आणि आपल्या महाराष्ट्रातून जास्त अर्ज झाली पाहिजेत. हीच माझी इच्छा आहे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा शेअर करा. कारण महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्ती नोकरीसाठी आज पाहतोय. शासकीय नोकऱ्यांसाठी, केंद्र शासनाच्या नोकऱ्यासाठी भरघोस अशी पदं आता आलेली आहेत आणि हे वर्ष खूपच चांगलं आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त शेअर हा व्हिडिओ करा. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.